हॅलो नमस्कार. कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? तर मी ऋषाली नरे, माझ्या चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर झाली का दिवाळी? कशी झाली? मस्त ना? तर झालं का तुमचं फराळ खाऊन, दारासमोर छान छान रांगोळ्या काढून आणि दाराच्या समोर सगळीकडे छान छान दिवे लावून? तर आता दिवाळी झाली तर त्यानंतर आपण जे दिवे लावतो तर त्या दिव्यांचं तुम्ही काय करता? असेच टाकून देता की जपून ठेवता? कमेंट मध्ये नक्की सांगा. तर माझ्याकडे हे असे दिवे एवढे साठलेले आहेत दिवाळीचे. तर याच्यामध्ये काही असे थोडेसे खराब झालेले आहेत, तर काही छान आहेत, काही जास्तच खराब झालेले आहेत. तर असे दिवे तुम्ही काय करता? म्हणजे त्याचा रियूज करता की टाकून देता? हे मला कमेंट नक्की करा. तर मी आज ह्या दिव्यांना कशा प्रकारे आपण स्वच्छ करून पुन्हा रियूज करू शकतो हे सर्व सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर व्हिडिओ पुढे कंटिन्यू करूया. तर आपल्याला दिवे क्लीन करायचे, त्यासाठी थोडंसं पाणी गरम करून घ्यायचं. थोडंसं म्हणजे दिवे भिजतील आपले अशा प्रमाणात पाणी थोडंसं गरम करून घ्यायचं. तर आता मी इथं पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. दिवे व्यवस्थित भिजतील अशा प्रमाणात पाणी ठेवायचं आहे आणि दिव्यांचा तेलकटपणा पटकन निघेल असा प्रमाणात पाण्याला गरम करायचं आहे. म्हणजे जास्त एकदम कडक पण नाही आणि जास्त थंड पण नाही, नॉर्मल प्रमाणात पाणी गरम करायचं आहे, जेणेकरून दिव्यांचा तेलकटपणा लगेच निघून जाईल. आणि दिव्यामध्ये अजून वाती आहेत, त्या वाती मी सर्व व्यवस्थित काढून घेतलेल्या आहेत. आता दिवे आपण क्लीन करण्यासाठी एक मोठं भांडं घेऊया, जेणेकरून सगळे दिवे त्यामध्ये बसतील. तर आता त्यामध्ये मी गरम पाणी टाकलेलं आहे. तर दिवे हळूहळू त्या पाण्यामध्ये सोडायचे. पाणी गरम असल्यामुळं सगळे पटकन एकदाच नाही टाकायचे, हळूहळू टाकायचे, जेणेकरून पाणी उडणार नाही. नाहीतर हातावर वगैरे उडायची भीती असते, कारण पाणी जरा जास्त गरम आहे. तर दिवे जास्त वेळ पाण्यामध्ये पण भिजत नाही ठेवायचे, कारण दिवे मातीचे असतात आणि ते जास्त वेळ पाण्यामध्ये ठेवून खराब पण होऊ शकता, विरघळून जाऊ शकता. तसे हे दिवे बऱ्यापैकी चांगले क्वालिटीचे आहेत, त्यामुळं जास्त लगेच काय पाण्यात विरघळणार नाहीत. पण जास्त वेळ नाही ठेवायचे. तर त्यामध्ये थोडासा खाण्याचा सोडा टाकायचा आणि व्यवस्थित असं चमच्याच्या साहाय्याने हलवून घ्यायचं आणि नंतर त्यामध्ये थोडंसं हँडवॉश टाकायचं. आता माझ्याकडे डेटॉलचं हँडवॉश आहे, तुमच्याकडं जे हँडवॉश असेल ते तुम्ही टाकू शकता, किंवा आपली कपडे धुण्याची पावडर आहे, निरमा पावडर, तीसुद्धा टाकू शकता. तर मी इथे हँडवॉश टाकलेलं आहे आणि असं व्यवस्थित चमच्याच्या साहाय्याने हलवून घ्यायचं. पाणी गरम असल्यामुळे पाण्यामध्ये हात घालायचा नाही, नाहीतर हात भाजू शकतो. तर आता यामध्ये काही दिवे जास्तच काळे झालेले आहेत, तर त्याचा काळपटपणा काही जास्त निघून जाऊ शकत नाही, पण थोड्याफार प्रमाणात व्यवस्थित होऊ शकतात. तर अशा छोट्याशा ब्रशच्या साहाय्याने व्यवस्थित घासून घ्यायचं. जास्त पण जोर लावून घासायचं नाही, नाहीतर त्याची जी डिझाईन असते ना ती खराब होऊन जाते आणि त्याचं जे व्यवस्थित वरचं कोटिंग आहे ना ते पण निघून जाऊ शकतं. तर अशा पद्धतीने एकदम हळूवार हाताने एक एक दिवा हातामध्ये घेऊन हळूहळू त्याला ब्रशच्या साहाय्याने घासून घ्यायचा. आता तुम्हाला माझा व्हिडिओ थोडासा जास्त स्पीडमध्ये दिसत असेल, कारण व्हिडिओ जास्त मोठा होईल, त्यामुळं मी व्हिडिओला थोडंसं स्पीड दिलेलं आहे, त्यामुळं मी तुम्हाला जास्त फास्टली दिवे घासताना दिसत असेल. तर मी एकदम हळूवार हलक्या हाताने दिवे घासलेले आहेत. तर अशा पद्धतीने एक एक दिवा व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायचा. आणि तुम्ही आता पाणी पाहू शकता, दिव्याचा जो तेलकटपणा आहे तो पाण्यामध्ये हळूहळू निघत आहे, जेणेकरून आपलं जे सुरुवातीला घेतलेलं पाणी होतं ते एकदम क्लिअर होतं. आणि आता पाणी पाहू शकता तुम्ही, थोडं थोडं गडूळ होत चाललेलं आहे, म्हणजेच दिव्यांचा जो तेलकटपणा आहे तो पाण्यामध्ये निघत चाललेला आहे. तर अशा पद्धतीने एक एक दिवा करून
सर्व दिवे मी व्यवस्थित क्लीन करून घेतलेले आहेत. तर आता हे पाणी बऱ्यापैकी खराब झालेलं आहे. तर हे सर्व दिवे मी दुसऱ्या पाण्यामध्ये टाकणार आहे. तर यातील काही दिवे जरा जास्तच काळे आहेत, त्यासाठी थोडंसं हँडवॉश अजून घ्यायचं आणि अजून चांगल्या रीतीने आपण त्याला घासून घ्यायचं. तर तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता मी अजून हँडवॉश घेऊन त्या दिव्यांना व्यवस्थित घासून काढत आहे. तर ही ट्रिक ह्या दिव्यांनाच तुम्ही वापरू शकता. जे कलरचे दिवे आहेत, जास्त डिझायनर आहेत, त्या दिव्यांना नाही वापरू शकत, कारण त्यांचा कलर लगेच निघून जाऊ शकतो. तर अशा सिंपल मातीच्या दिव्यांनाच तुम्ही ही ट्रिक वापरू शकता. तर तुमच्या घरामध्ये पण आता दिवाळी झाल्यामुळे भरपूर दिवे असे पडून असतील, तर तुम्ही ही ट्रिक नक्की वापरा आणि हे दिवे तुम्ही परत पुढच्या वर्षी दिवाळीमध्ये वापरू शकता. तर तुम्हाला विकत आणायचे असतील तर अजून तुम्ही आणू शकता, पण आपण आपल्या परिसरामध्ये दुसऱ्या बाजूला किंवा एकदम तुम्हाला प्रॉपर पूजेमध्ये तुम्ही नवीन दिवे आणू शकता आणि इतर आपण जे डेकोरेशन करतो तर तिथं हे दिवे आपण वापरू शकतो. प्रत्येकच वस्तू बाजारामधून आणावी असं काही नसतं. तर प्रत्येक वस्तूचा आपण आपल्याला होईल तसा पुनर्वापर करू शकतो आणि आपले पैसे पण वाचवू शकतो. तर अशा पद्धतीने आपले दिवे आता इथे क्लीन होत आलेले आहेत आणि आता दुसऱ्या भांड्यामध्ये मी दिवे सर्व काढून घेत आहे. तर हे सर्व दिवे आपल्याला एकदम स्वच्छ पाण्यामध्ये परत एकदा ठेवायचे आहेत. आता आपण दुसरं पाणी, थंड पाणी घेणार आहोत. तर हे आता खराब पाणी आपल्याला फेकून द्यायचं आहे आणि दुसऱ्या पाण्यामध्ये सर्व दिवे हळूहळू सोडायचे आहेत. एक एक करून दिवा टाकायचा. एक खटी सगळे दिवे टाकायचे नाही, जेणेकरून दिवे फुटण्याची शक्यता असते. तर थोडंसं असं त्यांना ठेवून द्यायचं. मी असं घरामध्ये बऱ्याच अशा वस्तू असतात की ज्या आपण लगेच फेकून देतो, त्या बऱ्याच वस्तूंचा मी रियूज करत असते. तुम्ही पण नक्की करत चला. तर मी काही वस्तू अशा ज्या फेकून देतो त्याचा रियूज केलेला आहे, अशा काही ट्रिक्स यूट्यूबवरती टाकलेल्या आहेत आपल्या चॅनलवरती, तुम्ही जाऊन पाहू शकता. तर दिवे आता व्यवस्थितरित्या स्वच्छ झालेले आहेत. तर एका भांड्यामध्ये मी सर्व दिवे काढून घेणार आहे. सगळे दिवे पाण्यामधून दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे. तर ह्या दिव्यांना आपण एखाद्या कॉटनच्या रुमालाच्या साह्याने किंवा एखाद्या अशा फडक्याच्या साह्याने व्यवस्थित पुसून घ्यायचं. तर आपल्या घरामध्ये छोट्याल्या मुलांचे असे टी शर्ट असतात की जे लवकर पाणी सुकून घेतात. तर मी अशा प्रकारे ह्या छोट्या टी शर्टच्या साह्याने हे सगळे दिवे पुसून घेत आहे. आपल्या घरामध्ये छोटाली मुलं, मोठाली माणसं टी शर्ट वापरत असतात. तर असे जुने झालेले टी शर्ट मी कधीच फेकून देत नाही. मी ते असं काही कुठे पण पुसण्यासाठी त्याचा उपयोग होतो, मी जपून ठेवत असते. तर असे टी शर्ट मी किचनमध्ये वापरते. तर इतर काही कुठं कपाटाच्या काचा वगैरे पुसायच्या असेल किंवा आपलं कुठं पण काही स्वच्छता करायची असेल तर असे टी शर्ट आपल्याला उपयोगी पडतात. तर एवढे सगळे दिवे आपले स्वच्छ झालेले आहेत आणि मी आता त्यांना कोरडं पण केलेलं आहे. तर आता कसं आहे वातावरण बाहेर सध्या थोडं पावसाचं आहे. इथे बँगलोरमध्ये कधी पण पाऊस येतो, त्यामुळे आता काही कडक ऊन नाहीये. तर मी ह्या दिव्यांना ज्यावेळेस एकदम कडक ऊन पडेल, सकाळ सकाळ थोडंसं ऊन असतं, त्यावेळेस हे दिवे मी उन्हामध्ये ठेवणार आहे. आणि एकदा का थोडासा त्यातला ओलावा म्हणजे पूर्ण कोरडे झाले का व्यवस्थित एखाद्या पिशवीमध्ये आपण त्यांना पॅक करून ठेवू शकतो आणि परत पुढच्या वेळेस वापरू शकतो. तर तुम्ही पण अशा पद्धतीने हे दिवे पुन्हा स्वच्छ करून व्यवस्थितरित्या आपण त्याचा वापर करू शकतो. तर मंडळी, तुम्हाला ही ट्रिक कशी वाटली, आवडली ना, तर कमेंट नक्की करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचे नाही. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल तुमचं मनापासून आभार आणि असेच आपले अजून बाकीचे पण व्हिडिओ पहा आणि जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.